संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी, फेस्टिवलमध्ये लावण्यात आलेले स्टॉल, खाद्यप्रेमींनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या फेस्टिवलला एक वेगळीच रंगत आलेली दिसत आहे. संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये उद्योजकांना दिलेली संधी अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. तसंच विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे लोकांच्या मनोरंजनात विविधता निर्माण झाल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे. उत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पितापुत्राची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मनं जिंकली. या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी भेटी देऊन या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, परिवहन मंत्री आणि उळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सब मिलके आज संस्कृती, कला आणि संगीताचा सोहळा अनुभवण्यासाठी ठाणेकर 8 फेब्रुवारी रोजी मोठ्या संख्येनं संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी झाले होते. कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित या फेस्टिवलचा कालचा तिसरा दिवसही खूपच रंगतदार आणि संस्मरणीय ठरला. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजानं उपवन तलाव परिसर अक्षरशः भारावून गेला. त्यांच्या आवडत्या आणि लोकप्रिय गाण्यांवर रसिकांनी मनसोक्त दाद दिली आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. संगीतासोबतच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुफी संगीत यांची झलक अनुभवायला मिळाली. विविध कार्यशाळा, चित्रप्रदर्शन आणि धाडसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी फेस्टिवलचा उत्साह आणखीनच वाढवला. कलेचा हा उत्सव पाहण्यासाठी ठाणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादच या फेस्टिवलचं खरं यश आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्र येत कला, संस्कृती आणि संगीताचा मनमुराद आनंद घेतला. अशा या महोत्सवांमुळे ठाण्याची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध होते आणि आपल्या परंपरेशी नातं अधिक घट्ट होतं. संस्कृती आर्ट फेस्टिवल ठाणेकरांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहील यात शंका नाही. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शान यांचं स्वागत सत्कार केला आणि शुभेच्छा देताना जुन्या आठवणीही ताज्या केल्या. तसंच यावेळी नगरसेविका परिषा सरनाईक, नगरसेविका एकता भोईर, यज्ञा भोईर आणि इतर मान्यवर, पदाधिकारी आणि ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय तसंच संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्यानं दिल्लीपासून 30 नोव्हेंबर रोजी सुरू झालेली हिंदायान सायक्लोथॉन आज ठाणे इथून मुंबईकडे निघाली. या सायक्लोथॉनला महापौर शर्मिला पिंपळोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका भवन येथे हिरवा झेंडा दाखवून सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या. या हिंदयान सायक्लोथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सायकलप्रेमींनी सहभाग घेतलाय. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील सायकलस्वारांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरलाय. महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात असल्यानं या उपक्रमाला अधिक बळ मिळालं. महापौर शर्मिला पिंपळोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सायकलप्रेमींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी प्रत्येक सायकलस्वारांशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांबाबत जाणून घेतलं. भारतात सायकलिंगला शाश्वत, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक वाहतूक माध्यम म्हणून प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. दिल्लीपासून सुरू झालेला हा प्रवास ठाण्यातून मुंबईपर्यंत पोहोचतोय. ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचं महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी नमूद केलं. तर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी फिट इंडिया उपक्रमाअंतर्गत या सायक्लोथॉनचं महत्त्व अधोरेखित करत सायकलिंग हा उत्तम व्यायाम असून तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढवतं सांगितलं. भविष्यात अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.
ठाणे महानगरपालिकेपासून सुरू झालेल्या सायक्लोथॉनचा कुलाबा मिलिटरी स्टेशन मुंबई येथे समारोप झाला। यावेळी मेजर सागर सावंत यांच्या हस्ते प्रत्येक सायकलप्रेमींना आकर्षक पदक देऊन गौरवण्यात आलं। यावेळी विष्णुदास चापके यांनी या सायक्लोथॉन आयोजनामागील मुख्य उद्देश स्पष्ट करत भविष्यात अधिक संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं। तर यावेळी हिंदयान फाउंडेशनचे प्रमुख विष्णुदास चापके यांनी आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सदस्य अमोल कुलकर्णी, ठाणे महानगरपालिकेच्या उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, दादोजी कोंडे क्रीडा प्रेक्षागृहाचे कर्मचारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे। हा छोटेखानी कार्यक्रम रविवारी ठाण्यातील सत्कार रेसिडेन्सी हॉटेलमध्ये पार पडला। यावेळी प्रसारमाध्यमांशी खासदार शिंदे यांनी संवाद साधला। कोण काय बोलतो, कशावर बोलतो, संजय राऊत बोलल्यावर उत्तर द्यायला मी बंधनकारक आहे का? चांगला कार्यक्रम आहे, चांगल्या कार्यक्रमाला सलमान खान यांनी उपस्थिती लावली ही चांगली गोष्ट आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, याचं औचित्य साधून सरसंघचालक मोहनजी भागवत देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन लेक्चर्स तसंच संवाद साधत आहे। आपण देखील दिल्लीला त्यांच्या व्याख्यानाला उपस्थित राहिलं होतं, त्यामुळे आपल्याला वाटतं की सकाळी उठून त्यांना काही ना काही बोलायचं असतं, असा टोलाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी लगावला। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। उद्यापासून राज्यात 12वीच्या तर 20 फेब्रुवारीपासून 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत। परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यात विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये यासाठी रिक्षा चालकांनी कोणतंही भाडं नाकारू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी रिक्षा चालक मालक संघटनांकडे निवेदनाद्वारे केलं आहे। ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते। अशा स्थितीत परीक्षा केंद्र गाठणं परीक्षार्थींना जिकिरीचं होणार आहे। त्यामुळे सार्वजनिक बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता असल्यानं अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी रिक्षासारख्या वाहनांचा वापर करतील। मात्र आजवरचा अनुभव पाहता रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार घडत असतात, ते किमान परीक्षा काळात तरी घडू नयेत। परीक्षार्थींना अपेक्षित केंद्रांवर रिक्षा चालकांनी सोडावं असं आवाहन देखील प्रधान यांनी केले। या संदर्भात मनोज प्रधान यांनी सर्व रिक्षा संघटनांशी पत्रव्यवहार केला असून रिक्षा चालकांना समज देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे। उद्यापासून 12वीच्या परीक्षा बोर्डाच्या लागल्या, तसंच 18 तारखेपासून 10वीच्या परीक्षा आहेत। सर्वात प्रथम म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीसाठी शुभेच्छा देतो। तसंच रिक्षा युनियन्सला एक आपल्या माध्यमातून मी एक विनंती करतो की ह्या परीक्षेच्या दरम्यान कुठल्याही भाड्याला तुम्ही नकारू नका, कारण काय विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणं फार गरजेचं आहे, त्याच्यात तुम्ही सहभाग घ्या। तसंच सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगेन की जर कुठे उशीर होत असेल, वाहतूक नसेल, तर आम्ही जो नंबर दिलाय त्या नंबरवर फोन करा। आमचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहू पाटील आणि युवक काँग्रेसचे जे आमचे अध्यक्ष अभिजित पवार, त्यांनी सगळ्या प्रभागामध्ये काही गाड्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही वेळेवर पोहोचू शकाल। धन्यवाद।